खूप जणांना अमावस्येला त्रास होतो, छातीत धडधड होते, घरात भांडणं होतात, चिडचिड होते, घरात राहावंसं वाटत नाही, बाहेर निघून जावंसं वाटतं, डोकं जड होतं, डोकं दुखत राहतं. अनेक गोष्टींनी अमावस्या आपल्याला त्रास द्यायला सुरुवात करते. बरं, अमावस्येला आपल्याला त्रास केव्हा होतो आणि का होतो? तर मंडळी, हा खास व्हिडिओ बनणार आहे, तर शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे. तत्पूर्वी मिस्टिकल लेरा या माझ्या चॅनलमध्ये माझ्या सर्व लाडकेवरचं अगदी मनापासून स्वागत आहे. तुम्ही छान असाल, मस्त असाल अशी श्री स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना करते. तर मला एक गोष्ट कळत नाही मंडळी, की अमावस्या येते याची एक तर आपण वाट पाहत असतो, की आता अमावस्या येणार आहे आणि मला त्रास होणार आहे. सर्वात प्रथम हे बंद करा. अमावस्या आलेली कळली नाही पाहिजे आणि अमावस्या गेलेलीही कळली नाही पाहिजे, इतकं तुम्ही क्लिअर राहा. तुम्हाला अमावस्या कधी येते, या तारखेला येते, त्या तारखेला येते, पाहायची गरज नाही आहे. सगळ्यात मोठा हा रूल तुम्ही पूर्णपणे आत्मसात करा, की मला अमावस्या आली तरी घेणं देणं नाही आहे आणि गेली हे मला माहीतही नाही. अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही राहायला लागाल ना, तेव्हा अमावस्येची जी एनर्जी आहे, जी ऊर्जा आहे ना, ती तुम्हाला त्रासच देणार नाही. अमावस्येची ऊर्जा तुम्हाला तेव्हा त्रास देते जेव्हा तुम्ही 50% मान्य करता, की अमावस्या येणार आहे, अमावस्या आली आहे, आज अमावस्या आहे, बापरे अमावस्येला काय करायचं आता, अमावस्या जवळ येत चाललेली आहे. ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या कुठेतरी त्रासदायक ठरतात मंडळी. तर मुळात डोक्यातनं काढून टाका, की अमावस्या हा एक दिवस आपल्या आयुष्यात येतो, दर महिन्याला येणार आहे, तो त्याचा येणार आहे आणि जाणार आहे. चंद्र कलेने त्याचं कला दाखवत राहणार आहे, पण त्यानं आपल्या मनाच्या कला बदलायच्या नाही आहेत, आपल्या विचारांच्या कला बदलायच्या नाही आहेत, उगाच विचारांना धावायला लावायचं नाही आहे. तर मला इतकंच सांगायचं आहे, की जेव्हा तुम्ही एखादी अमावस्येला या प्रकारच्या त्रासामधून जाता, तर ते त्रास आपण कसे कमी करू शकतो. आपल्यावर कोणी काहीतरी करतंय हे जर तुम्हाला कळतंय, याची जाणीव जर तुम्हाला होती आहे ना, तर सर्वात प्रथम एक गोष्ट बंद करा, कुणाच्याही घरी जाऊन खाणे पिणे, खायचंही नाही, पाणीही प्यायचं नाही. आणि बरं, काही वेळेस हेही मी मान्य करते, की हे शक्य होत नाही, असं आपण करू शकत नाही, की आपण कुणाच्याही घरी जायचं आणि आपण तिथे खाणार नाही, असं कसं, मग लोक काय म्हणतील वगैरे ना. तर तुम्ही आधीच बाहेरनंच पोट भरून जा, आपली स्वतःची बॉटल जवळ बाळगा, म्हणजे कोणी तुम्हाला जास्त आग्रह करणार नाही. आणि लोकांच्या घरी जाताना अशा वेळेस जा, की ज्यावेळेस तुम्हाला कोणी खाण्याचा आग्रह करणार नाही. तर मला वाटतं, की ही एक खूप छान गोष्ट आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही सावध राहायला पाहिजे. जेव्हा कोणी आपल्याला प्रसाद देतो, मला वाटतं हे मी माझ्या मागच्या व्हिडिओत पण सांगितलेलं आहे, आपल्यालाच कोणी प्रसाद देतं ना, तर तो प्रसाद पण त्याच्यासमोर तिथे घ्यावा, पण लगेच तोंडात टाकू नये. कळलं तुम्हाला? तो प्रसाद पूर्णपणे घेतल्यानंतर एका कशात तरी हातातच ठेवा. जर तुमच्याकडे असं काही नसेल तो प्रसाद बांधण्यासाठी, तर तो हातातच ठेवा आणि नंतर घरी आल्यानंतर त्या प्रसादावर पहिले फूक मारा आणि मग तो प्रसाद खा. आलं लक्षात? आणि स्वतःची अमावस्येला नजर काढा, स्वतःची स्वतःच काढायची आहे. मग पुरुष किंवा स्त्री किंवा मुलगी किंवा मुलगा कोणीही पण स्वतःची स्वतःच काढायची. आरशासमोर उभं राहायचं, हातामध्ये मीठ आणि मोहरी घ्यायची, आरशासमोर उभं राहायचं आणि स्वतःचीच डाव्या बाजूनी, आपल्या जसं घड्याळ डाव्या बाजूनी फिरतं त्या बाजूनीच आपली 7 वेळा आपल्यावरनं ते उतरवायचं आणि तव्यावर जाळायचं. आणि जे जाळलं गेलेलं आहे ते नंतर कचऱ्यात टाकून द्यायचे किंवा वाहत्या पाण्यात सोडायचं. आता वाहत्या पाण्यात म्हणजे नळाच्या खालीही धरू शकता तुम्ही. ही नजर स्वतःची स्वतःच काढायची आहे. अमावस्येच्या आदल्या दिवसापासून पाण्यामध्ये तुरटीचा खडा टाकून आंघोळ करायची आहे. एक लक्षात घ्या, त्याने तुमच्या आजूबाजूलाही नेगेटिव्ह एनर्जी येणार नाही, अजिबात येणार नाही. आणि दाराच्या बाहेर, मग तुम्ही फ्लॅटमध्ये राहा, तुम्ही बंगल्यात राहा, तुम्ही आणखीन कुठे असाल, फ्लॅटच्या बाहेर हळद, मीठ आणि गोमूत्र हे तिन्हीही मिक्स करायचं आणि आपल्या दाराच्या बाहेर शिंपडायचं. उंबऱ्यावर लावतच असाल लेप तुम्ही तर अतिउत्तम, पण जर नसाल लावत तर दाराच्या बाहेर फक्त हाताने शिंपडायचं, म्हणजे कुठलीही नेगेटिव्ह एनर्जी घरात येणार नाही. घरामध्ये मनामध्ये ठरवून टाकायचं, की घरात मी वाद घालणार नाही, चिडचिड करणार नाही, काहीही करणार नाही, मी शांत राहणार आहे. एकदम मनात ठरवून टाकायचं, की मी हे करणारच आहे. घरामध्ये सकाळी अमावस्येला तर विसरून जा, पण आपल्या घरामध्ये रोज सकाळी हनुमान चालीसा तुम्ही बोलला पाहिजे. पाठ नसेल
तर ॲटलिस्ट यूट्यूबवर लावून तरी ठेवावा, म्हणजे सगळ्यांच्या कानावर पडतो, सगळ्या घरच्या मेंबर्सच्या कानावर पडेल. आता सगळ्यात महत्त्वाचा तुम्हाला मी तोडगा सांगते की जर तुम्हाला वाटत असेल की कोणीतरी तुमच्यावर काहीतरी करतं आहे, जर तुम्हाला असं वाटतं आहे की कोणीतरी काहीतरी करतं आहे आणि तुम्हाला जर नाव माहिती आहे, आता इथे बघा, मला कॉमेंटमध्ये बरेच जण विचारतील आता नाव माहीत नसेल तर काय करायचं. तर ज्यांना नाव माहीत नसेल ना, तर त्यांनी असं लिहायचं की जो कोण माझ्या वाईटावर आहे, जो कोण माझ्या वाईटावर आहे, तो जे काही माझ्या वाईटावर माझं वाईट होण्यासाठी करत असेल तर ते तिथल्या तिथेच थांबू देत, तर ते तिथल्या तिथेच थांबू देत. आपल्याला काही कुणाचं वाईट करायचं नाही आहे, त्याच्यामुळे ते तिथल्या तिथेच थांबून त्याच्या आणि माझ्यामध्ये एक पडदा पडू देत असं एका चिठ्ठीवर लिहायचं, काळ्या पेननी लिहायचं, लिंबू चिरायचं, त्या लिंबामध्ये ती चिठ्ठी ठेवायची. ठीक आहे. आणि ज्याला नाव माहीत आहे त्यांनी नाव लिहायचं की ही व्यक्ती माझ्या वाईटावर आहे, तर तो जे काही वाईट करत आहे ते त्याचं तिथेच राहू देत आणि त्याच्या माझ्यामध्ये पडदा पडू देत असं त्या चिठ्ठीवर लिहायचं. वर तुम्ही पुढच्या साईडला लिहिलं असेल तर चिठ्ठीच्या बॅक साईडला क्रॉस करायचा, कळलं. आणि ती चिठ्ठी जी हातामध्ये पूर्णपणे ती चिठ्ठी घ्यायची, त्याच्यामध्ये मिरचीची पावडर टाकायची, चिठ्ठीची घडी करायची, मिरचीची पावडर खूप नाही टाकायची, शिंपडायची अशी फक्त, त्याची घडी करायची आणि एक लिंबू कापायचा. लिंबू फक्त आडवं असंच कापायचं, 4 भाग नाही करायचे, पूर्ण नाही कापायचं, फक्त अर्ध लिंबू एकच त्याला चीर द्यायची आणि त्याच्यामध्ये ती चिठ्ठी ठेवायची आणि ते लिंबू तुम्हाला गॅसवर जाळायचं. अमावस्येच्या दिवशी ते लिंबू तुम्ही गॅसवर जाळू शकता. आता हा इतका मस्त तोडगा आहे की तुम्ही जर तो कराल तर मला वाटतं की खूप छान तुम्हाला मनामध्ये एक वेगळी शांतता मिळेल. तुमच्या आजूबाजूला असलेली नेगेटिव्हिटी त्या लिंबामध्ये जाऊन जळून खाक होईल. जे कोणी तुमच्या वाईटावर आहे ना, ते तिथे जे काही करत असेल ते तिथल्या तिथेच थांबेल, त्याचा इफेक्ट तुमच्यापर्यंत मात्र येणार नाही. आणि हा तोडगा दर अमावस्येला करायचा, दर अमावस्येला करायचा. दुसरी गोष्ट, पितृंसाठी अमावस्येची सेवा मात्र कायम करत राहा. मी कायम जे सांगितलेलं आहे, पितृंसाठी दिवा लावायचा आहे अमावस्येच्या दिवशी, आपल्या घरामध्ये मातीचा दिवा आणायचा, अगदी त्याच्यामधली जी वात आहे त्याचं तोंड मात्र दक्षिणेला हवे, त्या तेलामध्ये राईचं तेल टाकायचं, तेलामध्ये काळे तीळ टाकायचे आणि त्या दिव्याच्या तिथे थोडा वेळ थांबून प्रार्थना करायची पितृंना आपल्या की जे काही दोष आहेत ते तुमच्या पायाखालून घ्या, आम्ही तुमच्या कुळाची लेकरं आहोत, आम्हाला त्याचे कुठलेही वाईट परिणाम देऊ नका, आमच्या पुढच्या पिढ्यानी पिढ्या तुमच्या सेवेत राहतील, पण आमच्या पूर्वजांनी जर काही चुका केल्या असतील तर त्याची फळं, त्याची काही वाईट इम्पॅक्ट आमच्यावर येऊन देऊ नका. इतकी प्रार्थना त्यांना करायची, नमस्कार करायचा आणि हे दर अमावस्येला करायचं, दर अमावस्येला करायचं. छायादानाचा माझा व्हिडिओ आहे तो पाहून घ्या. पण सगळ्यात महत्त्वाचं आहे की ज्यांना कुणाला मी जे स्टार्टिंगला बोलले त्या जर त्रासातून ती लोक जात असतील ना, तर त्यांनी माझा हा व्हिडिओ नक्की पाहावा, वारंवार पाहावा, तोडगे हे व्यवस्थित लिहावेत एका पेजवर आणि हे सगळे तोडगे त्यांनी आवर्जून करावेत आणि त्यांना अमावस्येचा त्रास कमी होण्याची अगदी मी हमी देते. तुम्हाला 100% हा त्रास सगळा कमी होईल. आणि कोण कोण करणार आहे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि कोण हे सगळं माझे व्हिडिओ पाहून करत आहे त्यांनीही मला कॉमेंटमध्ये सांगा. किती जणांना फरक पडला त्यांनीही मला कॉमेंटमध्ये सांगा. बरं मंडळी, असा त्रास खूप जणांना होतो, तो व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर झाला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं आहे की ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब नाही केले त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे माझे व्हिडिओ पोस्ट होताच तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हालाही ते बघायला आवडतात. त्यामुळे मंडळी, आपण पुन्हा लवकर भेटू. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा.